हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती पाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. मॉडेल ऑक्झिलरी वर्बची सिरीज आहे आणि त्याच्यामधला पुढचा जो मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे तो आहे हॅव टू, हॅज टू. आता हे दोन घेण्याचं कारण काय आहे तर सब्जेक्ट जर एक वचनी असेल तर आपल्याला हॅज टू यूज करायचा आहे आणि सब्जेक्ट जर आपला अनेक वचनी आणि आय असेल तर हॅव टू चा वापर करायचा आहे. ह्याचा वापर कधी करायचा ते बघूया. प्रेझेंट मध्ये ह्याचा वापर करायचा आहे बंधनकारक गोष्ट सांगण्यासाठी. नियम, अटी, कायदे, कर्तव्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जर पाळायच्या झाल्या तर ते सेंटेन्सेस कसे होतात त्यानुसार आपल्याला हे काय करायचे युजेसचा वापर करायचा आहे. जेव्हा आपल्याला हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यूज करायचा तेव्हा आपल्याला यूज करायचे क्रियापदाचं बेस फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला कशाही प्रकारचे प्रत्यय लागलेले नाहीये. सो द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस हॅव टू किंवा हॅज टू, वर्बचा बेस फॉर्म, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट वाक्यानुसार आणि ऑफकोर्स जर ती क्रिया तुम्हाला कधी करावी लागते किंवा कधी करायचं आहे हे मेन्शन करायचं असेल तर यू कॅन यूज टाइम ऑल्सो. सो द मिनिंग ऑफ दिस विल बी करावं लागतं किंवा करायचं आहे, बंधनकारक आहे. मग ती बंधनं स्वतःवर आपण लादलेली नाही तर बाहेरून आपल्यावर आलेली आहेत. जसं की समाजाने किंवा सोसायटीने किंवा नेशनने, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या एरियामध्ये राहतो, ज्या स्टेटमध्ये राहतो, ज्या कंट्रीमध्ये राहतो, तर वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनायझेशन जे असतात तर ते काही नियम बनवतात आणि त्या नियमानुसार आपल्याला वागावं लागतं. तर ते सगळे पाळणे म्हणजेच हॅव टू आणि हॅज टू चा वापर करून वाक्य तयार करणे. आता डिटेलमध्ये त्याचे आपण युजेस आणि जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल. द फर्स्ट यूज ऑफ दिस इज रूल्स, लॉज आणि ड्युटी. टू फॉलो द रूल्स, टू फॉलो द लॉज अँड टू फॉलो द ड्युटीज. आपले काय काय कर्तव्य आहेत, जे नियम आहेत, अटी आहेत, कायदे आहेत ते जेव्हा आपल्याला पाळायचे असतात तेव्हा ते कसे होतात सेंटेन्सेस तर वी हॅव टू विअर सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग. आता ड्रायव्हिंगच्या संदर्भात आहे म्हणजे ड्रायव्हिंगचे काही रूल्स केलेले आहेत. तुम्हाला काही कायदा सांगतोय की तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला सीट बेल्ट लावावं लागतं. हे काय आहे, बंधनकारक आहे. आपण बंधनकारक केलेलं आहे का नाही तर ट्रॅफिकचे जे रूल्स आहेत त्यांनी हे बंधनकारक केलेलं आहे. आपल्या गव्हर्नमेंटनी ते काय केलेलं आहे, एक कायदा तयार केलेला आहे की ड्रायव्हिंगचे हे कायदे आहेत आणि त्याच्या अंडर हा आलेला आहे की तुम्हाला सीट बेल्ट वापरावं लागतं. एव्हरीवन हॅज टू फॉलो द ट्रॅफिक रूल्स. अगेन ट्रॅफिकचे रूल्स आहे जे तुम्हाला पाळावे लागतात. आय हॅव टू विजिट माय बँक टुडे. दे हॅव रिजेक्टेड माय लोन प्रपोजल. आता बघा, बँकेकडून माझ्यावर काय आलेलं आहे, बंधनकारक गोष्ट आलेली. कशामुळं की त्यांनी माझं लोन प्रपोजल रिजेक्ट केल्यामुळं मला आज बँकेला व्हिजिट द्यायची आहे किंवा भेटायचं आहे. मी फक्त असंच बँकेला गेले असते का भेटायला नाही तर त्यांनी इनडायरेक्टली माझ्यावर काय आणलेलं आहे, प्रेशर आलेलं आहे, बंधनकारक आहे ही गोष्ट. अरे बापरे, माझं लोन रिजेक्ट झालंय, चला मला जाऊन त्यांना भेटावं लागतं किंवा भेटायचं आहे या अर्थाने. तिन्ही सेंटेन्सेस मध्ये बघा हॅव टू, हॅज टू आणि हॅव टू चा वापर केलेला आहे. वी आणि हॅव, वी आणि आयच्या समोर आपण हॅव यूज केलेला आहे पण एव्हरीवन हे सिंगल मध्ये मोडतं म्हणून आपण हॅज वापरले. अगेन क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वर यूज केलेलं आहे सगळीकडे, विअर, फॉलो आणि विजिट. द नेक्स्ट वन इज नेसेसिटी. नेसेसिटी म्हणजे गरज, गरजेच्या ज्या गोष्टी आहेत किंवा क्रिया आहेत ते सांगण्यासाठी याचा वापर होतो. जसा माय मॉम हॅज टू बाय व्हेजिटेबल्स ट्वाइस अ वीक. आठवड्यातून दोनदा माझ्या मम्मीला भाजी विकत आणावी लागते. ते काय आहे, गरजेचं आहे. आणण्याची क्रिया काय आहे, गरजेची आहे. सो बाय इज द फर्स्ट फॉर्म आणि ही आहे गरज. पेशंट्स हॅव टू फॉलो द प्रिस्क्रिप्शन प्रॉपरली. प्रॉपरली पेशंटनी प्रिस्क्रिप्शनला फॉलो करावं लागतं किंवा करायचं आहे. अगेन फॉलो इज द वर्ब. आता माय मॉम एक वचन असल्यामुळे हॅज यूज केलेला आहे, पेशंट्स अनेक असल्यामुळे आपण हॅव यूज केलेला आहे. शीला डझंट हॅव टू थिंक अबाउट जॉब टिल हर डिग्री. डिग्री होईपर्यंत शीलाला ती नोकरीबद्दल विचार करावं लागत नाही. आता इथं आपण हॅव बघितलं, इथं आपण हॅज बघितलंय आणि मधूनच डज कुठून आला असा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, बरोबर आहे. सो ऍट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स वी हॅव चेंज्ड समथिंग. जसं ओल्ड लिटरेचर मध्ये जर तुम्ही जाऊन काही सेंटेन्सेस, काही प्रबंध किंवा काही स्टोरी वाचला तर तुम्हाला हॅव टू आणि हॅज टू च्या नंतरनं नॉट वापरलेला दिसेल. हॅव नॉट टू,
किंवा हॅज नॉट टू, किंवा त्याचं शॉर्ट फॉर्म पण तुम्हाला मे बी दिसेल हॅवंट टू किंवा हॅझंट टू. बट इन मॉडर्न एरा, आता मॉडर्न जे इंग्लिश आहे त्या इंग्लिशमध्ये या शब्दांना जागा नाही. त्यामुळं आपल्याला तिथे सेंटेन्सेस जर निगेटिव्ह करायचे असतील तर इन्स्टेड ऑफ हॅव नॉट टू किंवा हॅज नॉट टू आपल्याला यूज करायचं आहे डोंट हॅव टू किंवा डझंट हॅव टू. हॅव टू ला हॅव टू सेमच राहणार आहे. सब्जेक्ट तुमचा एक वचनी असेल तर डझंट हॅव टू, अनेक वचनी आणि आय असेल तर डोंट हॅव टू यूज करावा लागणार आहे. डोंट आणि डझंट यूज केल्यानंतर इथं हॅवच यूज करायचं आहे, हॅज येणार नाही, कारण हॅजचाच अर्थ इथं डज मध्ये काय झालेला आहे, समाविष्ट झालेला आहे. सो शीला एक वचन असल्यामुळे इथं आपण डज यूज केलेला आहे. निगेटिव्ह आहे म्हणून नॉट किंवा एनटी वापरला. सो शीला डझंट हॅव टू. हे जर वरचं सेंटेन्स निगेटिव्ह करायचं झालं असतं तर पेशंट्स डोंट हॅव टू, माय मॉम डझंट हॅव टू असं झालं असतं. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना अशा प्रकारचे शब्द न यूज करता डोंट आणि डझंटचा वापर करून हॅव टू यूज करायचा आहे. द नेक्स्ट यूज इज ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे बंधनकारक आहे, काही जरी तर तुम्हाला ते करावं लागतं. जसं की आय हॅव टू वर्क डेली, रोज मला काम करावं लागतं. बंधन आहे, तुम्हाला करावंच लागतं या अर्थाने. फॉर गुड हेल्थ एव्हरीवन हॅज टू एक्सरसाइज रेग्युलरली. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करायला पाहिजे किंवा करावं लागतं किंवा करायचं आहे या अर्थाने. लॅक ऑफ ऑब्लिगेशन, इथं बंधनकारक होतं, इथं बंधनकारक नाहीये, सक्ती नाहीये तुमच्यावर करण्याची. जसं की वी ऑल आर गोइंग फॉर डिनर, आम्ही सगळेजण डिनरला जात आहोत. माय मॉम डझंट हॅव टू कुक टू नाईट. अगेन द निगेटिव्ह सेंटेन्स, आज सगळेजण आम्ही रात्री जेवायला बाहेर जात आहोत, त्यामुळं माझ्या मम्मीला आज रात्री स्वयंपाक करावं लागत नाही. ऍज इट इज संडे आय डोंट हॅव टू गो टू कॉलेज. आज रविवार असल्यामुळे मला कॉलेजला जावं लागत नाही. सो निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना जसा तुमचा सब्जेक्ट आहे त्यानुसार डोंट किंवा डझंट यूज करून हॅव टू चा वापर करायचा आहे. दररोज अशी खूप सारे सेंटेन्सेस आपण बोलत असतो किंवा ऐकत असतो. थोडंसं लक्ष देऊन त्याच्याकडे ऑब्झर्व करा, नोटीस करा, ते सेंटेन्सेस लिहून काढा. अदरवाइज तिथल्या तिथंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. अगेन वन थिंग आय वॉन्ट टू टेल यू, विदाउट प्रॅक्टिस, मग ती रिडिंगची असेल, रायटिंगची असेल किंवा स्पीकिंगची असेल, प्रॅक्टिस शिवाय आपल्याला कुठेही रिझल्ट मिळणार नाही. सो हे जे सेंटेन्सेस आहेत हे माझे सेंटेन्सेस आहेत. तुम्ही दररोज कशा प्रकारचे सेंटेन्सेसचा वापर करता या मॉडेल ऑब्झर्व्ह वर्बचा वापर करून थोडंसं लक्ष द्या आणि लिहून काढा आणि जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.